मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी घाईघाईने पळत पळत येते व अम्माला तू गौरीला पाहिलंस का असं विचारते. तेव्हा अम्मा ती आत्ताच माईंच्या खोलीमध्ये पोहे घेऊन गेल्याचं सांगते. तेव्हा ते ऐकून देवकी खूप टेन्शनमध्ये येते. आता कबाबमध्ये हड्डी बनावेच लागेल, नाहीतर जाऊबाई माझी हड्डी शिल्लक ठेवणार नाही असा विचार करत देवकी माईंकडे जाते. तर दुसरीकडे गौरी माईंना उठवते व तुम्ही नाश्ता करा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, मला ना त्या दोघींवर डाऊट येत आहे असं गौरी बोलते. तर तेवढ्यात देवकी बाहेरून माई असा आवाज देते व आतमध्ये घुसते. तेव्हा तू इथे आहेस होय असं देवकी गौरीला तोऱ्यातच विचारते. तेव्हा गौरी भडकत तू माझ्यावर पाळत ठेवायला आलीस का असा प्रश्न देवकीला करते. तेव्हा देवकी का तू काय चोरी केलीस का असं उत्तर देते व मी माईंची विचारपूस करायला इथे आले असं गौरीला खोटं सांगते. तर तेव्हा देवकी माईंना त्या दिवशी मी व क्रिशमुळे तुम्ही वाचलात असं बोलते. तर माई तिला लई मोठे उपकार केले, काल दवाखान्यात जाताना याविषयी मला अम्माने सांगितले असं बोलतात व देवकीला लगेच तिथून जाण्यासाठी सांगतात. तेव्हा देवकी मला बोलू द्या की असं सांगते, परंतु माई व गौरी तिला आले टाकून चहा घेऊन ये असं सांगत लगेच तिथून काढून देतात. तेव्हा देवकी रूमबाहेर लपून ऐकू लागते. तेव्हा गौरी बोलायला जाते तर माई मोठ्याने ओरडत थांबवतात व देवकीला तिथून काढून देतात. देवकी लगेच तिथून धूम ठोकते व चहा बनवू लागते. तेवढ्यात शालिनी तिथे येते व गौरीबद्दल देवकीला विचारते. तेव्हा देवकी सर्व काही घडलेलं शालिनीला सांगते. तर शालिनी देवकीवर खूप चिडते व लवकर चहा घेऊन जा असं डोक्याला हात लावत सांगते. तर इकडे गौरी माईंना त्या दोघी खूप वेगळं वागत आहेत, एकतर त्यांना काहीतरी कळालं असेल किंवा डाऊट आला असेल असं सांगते. तेव्हा माई गंभीर होतात व आपल्या दोघींना एकटे सोडायचे नाही असेच त्यांनी ठरवले असेल असं बोलतात. तेव्हा गौरी माईंना काल तुम्ही दवाखान्यात गेला होतात, मग ते मला कसे कळाले नाही, डॉक्टर काय बोलले ते विचारते. तेव्हा काल दुपारी टेस्ट करायला गेले होते, सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्याचं माई गौरीला सांगतात. तेव्हा गौरी धक्क्याने माईंना हे कसं शक्य आहे, काल दुपारी मी सूप घेऊन आले होते तेव्हा तुम्ही झोपलेल्या होतात असं बोलते. त्यावर हे कसे शक्य आहे, काल मी दवाखान्यात गेले होते असं माई गौरीला सांगतात. तेव्हा ते ऐकून गौरी धक्क्याने माईंना काल दुपारी इथे कोण झोपले होते असं विचारते. तेव्हा माई गौरीला कोणीतरी माझे सोंग घेऊन झोपले तर नव्हते ना, तू जास्त काही बोलली तर नाहीस ना असा प्रश्न करतात. तेव्हा गौरी माईंना मी खूप काही बोलले, मी माझे मन मोकळे केले असं बेचैन होत सांगते. तेव्हा माई गौरीला कोण झोपले असेल असं विचारतात. तेव्हा गौरी धक्क्याने दुसरे कोण असेल असं माईंना सांगते. तेवढ्यात देवकीमध्येच चहा घेऊन येते व माई आणि गौरीला देते. तर तेव्हा माई देवकीला लगेच तिथून जाण्यासाठी सांगतात. तेव्हा देवकी मी माझा चहा पण इथे घेऊन आले आहे असं सांगत तिथेच थांबते. त्यानंतर रात्री गौरीला झोपेत मानसी व जयदीपने तिला ढकलून दिल्याचं स्वप्न पडतं. तेव्हा ती खूप घाबरते व मोठ्याने ओरडून उठते व समोर पाहते तर शालिनी तिच्या जागेवरून गायब झालेली असते. शालिनी देवकीला हा टाईम बॉम्ब आहे, हा टायमिंगच्या आधी फोडायला नको असं सांगते. तेव्हा याचा रिमोट व टायमर माई गौरीच्या हातात आहे, त्याला जर टाईमच्या आधी फोडला तर आपली वाट लागेल असं सांगते. तेव्हा बरोबर आहे, परंतु आपल्याला हे समजलं हे त्यांना कळाले का असा प्रश्न शालिनी देवकीला विचारते. तेव्हा देवकी मला काही कळाले नाही म्हणून सांगते. तेव्हा शालिनी तिला मी माईंच्या जागी झोपले होते हे त्यांना समजले असेल का असा प्रश्न करते. त्यावर देवकी शालिनीला हो, कारण त्या भेटल्या ना असं सांगते. तेव्हा सर्व तुझ्यामुळे झाले असं म्हणत शालिनी देवकीवर खूप भडकते. तेव्हा देवकी चिडून मी क्रिशला लंडनला शिक्षणाला पाठवणार होते, ही गौरी एवढ्या कड्यावरून ढकलून पण कसं काय वाचली तेच कळेनासे झाले असं बोलते. तेव्हा शालिनी तिला बरं झालं आपण तिला ढकललं नाही तर तिला तिच्या लाडक्या जयदीपने ढकलून दिले, याचे कारण शोधण्यासाठीच ती व माई हे नाटक करत असेल असं बोलते. तेव्हा देवकी मग या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत हा टाईम बॉम्ब फोडणार नाही असं सांगते. तेव्हा शालिनी तिला मानसी ढकलून देताना गौरीला काय बोलली ते कळायला हवं असं सांगते. तर देवकी होकार देते. तेव्हा शालिनी देवकीला मी जेव्हा ब्रॅकेट व मानसीला भेटायला जाईल तेव्हा तू माई व गौरीला एकत्र येऊ द्यायचे नाही असं सांगते.
तेव्हा देवकी शालिनीला तुम्ही माझ्यावर ओरडता, परंतु तुम्ही इथे आलात ते गौरीने पाहिले तर असं विचारते. तेव्हा मी बाहेरून कडी लावून गौरीला कोंडून घेतले असं शालिनी सांगते व देवकीला टाळी देते. तर दुसरीकडे माई झोपताना, गौरे हे तुझ्या हातून काय झालं ग, ज्यांना कळायला नको होतं त्यांनाच तू सर्व काही सत्य सांगून बसलीस असा विचार करतात व खूप नाराज होतात. तुझी तरी काय चूक आहे, असली कारस्थाने करण्याचा त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. तू व मी साध्या व सरळ आहोत असं माई मनाशी बोलत असतात. तर दुसरीकडे गौरी पण स्वतःच्या मनाला मला या घरात राहण्याची भीती वाटत आहे असं सांगते. तेव्हा माई गौरीला आता खंबीर व्हावे लागेल, डगमगून चालणार नाही असे बोलतात. तेव्हा गौरी मला कुठलेच सत्य जाणून घ्यायचे नाही, तेवढी ताकदच आता माझ्यात उरली नाही, मला इथून जाऊ द्या, माई मला शेवटचा आशीर्वाद द्या असं बोलते. तेव्हा माई गौरीला आता तू माघार घेतलीस तर अंबाबाई आपल्याला माफ करणार नाही, कारण अंबाबाईने एवढा मोठा चमत्कार करून तुला वाचवले आहे. ते काय पळून जाण्यासाठी नाही, तुला आता दुर्गा बनून लढायचे आहे. आता तुला खऱ्या गौरीचे सोंग सोडून जोगतिनीने जी गौरी घरात आणली होती ना तसेच वागावे लागेल. आता भिडायचे गौरी, घाबरायचे नाही असं माई सांगतात. दुसऱ्या दिवशी शालिनी मानसीकडे येते व मी तुला त्या कड्यावरून घेऊन जायला आले होते, तिथे तुम्ही गौरीला ढकलून दिले होते असं सांगते. तर मानसी नकार देते. तेव्हा शालिनी मानसीला ती खरी गौरी आहे असं सांगते. तर मानसी मोठ्याने हसते व सकाळी सकाळी पिऊन तर आल्या नाहीत ना असा शालिनीला प्रश्न करते. तेव्हा तिला सर्व आठवतंय. गौरी मला माई समजून सर्व सांगून गेली असं शालिनी मानसीला सांगते. तेव्हा ते ऐकून मानसी खूप घाबरते व मला आता इथून जायला पाहिजे असं बोलते. तेव्हा शालिनी तिला शांत राहण्यासाठी सांगते. तर मानसी भीतीने शालिनीला मी ढकलताना तिला काय काय बोलले म्हणूनच ती आल्यापासून माझ्याशी असं वागत आहे म्हणून सांगते. तेव्हा शालिनी मानसीला तू तिला काय काय सांगितलं होतं असं विचारते. तेव्हा मी तिला सर्व काही सांगितलं होतं असं मानसी शालिनीला सांगून टाकते. तर तेव्हा शालिनीच्या पायाखालची जमीन सरकते. हा ढकलणारा जयदीप नाही अनिल आहे, हे तू गौरीला सांगितलं होतं का असं ती मानसीला विचारते. तर मानसी भीतीने नाही असं सांगते. तर शालिनी खुश होत अजूनही एक हुकमी एक्का आपल्या ताब्यात आहे, आता बघ मी तिला कसं बोलतं करते ते असं सांगते. तर मानसी घाबरत तुम्हाला टेन्शन आलं नाही का, आता काय करायचं असं विचारते. तर शालिनी मानसीला पुढील सर्व काही प्लॅन सांगते. त्यानंतर माई कशिशला जेवताने घास भरवत असतात. ते सर्व जयदीप पाहतो व खूपच खुश होतो. तेव्हा देवकी माईंना तुम्ही कुणामुळे चक्कर येऊन पडलात ते आम्हाला सांगितलंच नाही असं विचारते. तेव्हा माई जयदीपकडे खूप रागाने पाहतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला